पंतप्रधान मोदी लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणार। मोदी संध्याकाळी 5 वाजता लोकसभेत देणार उत्तर। गोपनीयतेच्या हक्काशी खेळू नका, मेटा व्हॉट्सअॅप कंपनीला सुप्रीम कोर्टानं खडसावलं। न्यायालय खटल्याचा अंतरिम आदेश 9 फेब्रुवारीला देणार। मणिपूरमधील राजकीय गोंधळ संपला। युमनाम खेमचंद सिंग यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड। युमनाम खेमचंद सिंग मणिपूरचे पुढील मुख्यमंत्री असणार। ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींचा पुतळा चोरट्यांनी कटरने कापून नेला। ब्रॉन्झचा पुतळा। ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायामध्ये तीव्र संताप आणि चिंतेचं वातावरण। तर अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डीलवर स्वाक्षरी। राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणी शुभम लोणकर मुख्य सूत्रधार। 10 दिवस आधीपासूनच घराची स्कूटरवरून केली होती रेकी। चौकशीत आरोपींची माहिती समोर। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सलमान खान आणि रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरण, तिन्ही घटनांमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग। आरोपींची एकच मोडस ऑपरेंडी। महिला सफाई कर्मचाऱ्याला रजनीकांत यांनी दिली सोन्याची साखळी। रस्त्यावर सापडलेलं 45 तोळ सोनं मूळ मालकाला परत करणाऱ्या महिलेची रजनीकांत यांच्याकडून दखल। आज मुंबई T20 विश्वचषकाचा सराव सामना। मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर भारताची दक्षिण आफ्रिकेशी लढत। चंद्रपूरमध्ये कळमना इथे आयोजित कबड्डी स्पर्धेचा समारोप। कबड्डीसारख्या पारंपरिक खेळांचं जतन संवर्धन गरजेचं, दिनेश चोखारेंचं वक्तव्य। यवतमाळमध्ये दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरी। नागरिकांचं काम करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या 2 अधिकाऱ्यांना ACBकडून अटक। यवतमाळच्या नेरमध्ये शेतातील तुरीच्या गंजीला आग, 20 क्विंटल पीक जळून खाक। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। कोल्हापुरात दारूची अवैध वाहतूक करवीर पोलिसांनी रोखली। 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत वाहन चालकास अटक। अकोल्यात ऑपरेशन प्रहारमध्ये मोठा धडाका, 25 गोवंश जनावरांना जीवदान। 6,15,000चा मुद्देमाल जप्त। वर्ध्यात अवैध मोहा दारू अड्ड्यांवर पोलिसांची वॉशआउट मोहीम। 2,36,00,000चा मुद्देमाल जप्त। जिल्हाभर एकाच वेळी अचानक छापे, 106 गुन्हे दाखल। वर्ध्यात ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघडकीस, 17,30,000चा मुद्देमाल जप्त। CCTV आणि गुप्त माहितीच्या आधारे 3 आरोपींना अटक। वर्ध्यात अवैध दारू वाहतूक, विक्री आणि साठवणूक करणाऱ्या 130 जणांवर कारवाई, 124 जणांवर गुन्हे दाखल। कारवाईत 2,30,89,000चा मुद्देमाल जप्त। साताऱ्यातील कराडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी लाचलुचपत विभागाची कारवाई। वन विभागाचे कर्मचारी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी अटकेत। 7,000 रुपये लाचेची केली होती मागणी। शनी शिंगणापूर देवस्थान बनावट ॲप प्रकरणी 2500 पाणी, दोषारोप पत्र दाखल। एकूण 77 लाखांचा अपहार झाल्याचं उघडकीस, 9 आरोपी विरोधात गुन्हा दाखल। सामूहिक अत्याचारानं अकोला शहर हादरलं। एका महिलेला अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत केला अत्याचार। या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांकडून अटक, एकाचा शोध सुरू। मुंबईत अमराठी बिल्डरची तरुणाला मारहाण, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीनं करेल। मनसे नेते गजानन काळेंचं वक्तव्य। जालन्यात ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी बनावट वेबसाईट तयार करून फसवणूक। गुवाहाटी इथून आरोपीला घेतलं ताब्यात। 5 तारखेपर्यंत आरोपी पोलीस कोठडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेलमध्ये तरुणीला मारहाण, वैयक्तिक वादातून मारहाण झाल्याची माहिती। पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरात शस्त्र परवान्यांच्या संख्येत मोठी घट। शस्त्र परवान्यांवर पोलिसांचा कडक वचन। एका वर्षात 157 परवाने रद्द। छत्रपती संभाजीनगरात शाळेत घुसून महिला अधीक्षकाचा फोटो काढून धमकी दिल्याचा प्रकार। प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या राजश्री शाहू मार्केट यार्डात 60 किलो कापूर चोरी। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू। कोल्हापुरातील राधानगरीत मालवाहतूक रिक्षातून गांजाची विक्री। आरोपीला अटक। 30,000 रुपयांच्या गांजासह एकूण 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। यवतमाळमध्ये उमरखेड रोडवर अचानक रिक्षा पलटी। 10 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी। बीडच्या मांजरसुंबा घाटात राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारने पेट घेतला, प्रवासी थोडक्यात बचावले। चंद्रपुरात आलफर गावात नाल्यातून मगरीचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन। 9 फूट लांब मगरीला चारगाव धरणात सुरक्षित सोडलं।
मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला. धावपट्टीवरच 2 विमानांच्या पंखांची टक्कर. पुशबॅक करताना थरार. उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये भीषण अपघात. प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली. दुर्घटनेत 3घांचा मृत्यू. पुण्यातील विमाननगर परिसरात जोरदार राडा. एका व्यक्तीला टोळक्याकडून मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कोस्टल रोडवर भरधाव मर्सिडीजची वाहनांना धडक. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. अपघातात 3 जण जखमी. नांदेडमध्ये अजित पवारांच्या अस्थींचं गोदावरी नदीपात्रात विसर्जन. दादांच्या अस्थि कलशाची नांदेडमध्ये यात्रा काढण्यात आली. अजित पवारांचा श्रीजित पवारांना अखेरचा कॉल. अजितदादांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद. अजितदादांची शेवटच्या कॉलची ऑडिओ क्लिप समोर. युगेंद्र पवार यांची अजित पवार यांच्यासाठी भावनिक पोस्ट. सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो पोस्ट करत भावना केल्या व्यक्त. पुण्यात आज अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी शोकसभेचं आयोजन. शोकसभेला मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार. अनावश्यक खरेदीवर आळा घालण्यासाठी कठोर पावलं. खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उचलली कठोर पावलं. धाराशिवमध्ये अजितदादांच्या अस्थींचं तेरणा नदीत विसर्जन. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या हस्ते अस्थि विसर्जन. तर वर्ध्यात अजितदादांच्या अस्थींचं पावनार धाम येथील नदीपात्रात विधिवत विसर्जन. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा दादांना भावनिक निरोप. पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित. मल्हार पाटेकरने शेअर केले अजित पवारांसोबतचे फोटो. अजित पवार नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसवर गेल्याच्या आठवणी शेअर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये अस्थींचं दर्शन. चंद्रभागा नदीत अस्थींचं विधिवत विसर्जन. अनेक कार्यकर्ते उपस्थित. वाशिममध्ये अजित पवार यांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आलं. त्यानंतर अस्थि कलशाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण. काटेपूर्णा नदीच्या तीरावर अस्थींचं विसर्जन. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दशक्रिया विधी होणार नाही. अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व विधी पार पडले. आता कुठलाही विधी नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांचं माहिती. सोलापुरात शासकीय दुखवट्याचे आदेश पायदळी तुडवत शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा. तहसीलदारांची सब जेलर नालपे यांना नोटीस. सुप्रिया सुळेंनी ठेवलं अजित पवारांचं स्टेटस. सेल्फी फोटो ठेवून जागवल्या आठवणी. अमरावतीत नगरपालिका नगरपंचायतीच्या 100हून अधिक उमेदवारांना नोटीस. निवडणूक खर्च सादर न केल्यानं कारवाई. ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बॅनरबाजी. 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंचा वाढदिवस. धर्मवीरांचे खरे वारसदार असा बॅनरवर उल्लेख. राष्ट्रवादीकडून सैदा खान आज गटनोंदणी करणार. कोकण आयुक्त कार्यालयात गटनोंदणी करणार. पक्षाकडून गटनेता म्हणून सैदा खान यांची नियुक्ती. प्रताप सरनाईकांकडून ओमराजे निंबाळकरांचं कौतुक. ईव्हीएम वरील वक्तव्याचं सरनाईकांकडून कौतुक. राऊत यांना सांगा ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही. सरनाईकांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज धाराशिवमध्ये प्रचार सभा. जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांसाठी जेवळी इथे सभा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर. बार्शीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंची सभा. मोहोळ आणि दक्षिण सोलापुरातही सभा. जो उचित हो वो करो. पंतप्रधान मोदींची गर्जना. हा तर पंतप्रधान मोदींचा मास्टर स्ट्रोक. दुसरं काय. सामनातून संसदेतील चीन मुद्द्यावरून सरकारची टीका. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची दुपारी 2 वाजता बैठक. सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना समितीकडून नोटीस. बैठकीसाठी हजर राहण्याचे समितीकडून आदेश. नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि विषय समिती अध्यक्षांसाठी नव्या वाहनांची खरेदी. इनोव्हा एन आणि स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी. मुंबई महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा शनिवारी शेवटचा दिवस. मतदानापूर्वी 15 मिनिटं आधी अर्ज मागे घेता येणार. भाजपचा बिनविरोधचा पॅटर्न महापौर निवडणुकीतही. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांना महापौर पदाची लॉटरी. मुंबई महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीची तारीख ठरली. 7 फेब्रुवारीला महापौर पदाचे अर्ज स्वीकारले जाणार. 11 फेब्रुवारीला मुंबईच्या महापौर पदाची होणार घोषणा.
वसई विरार महापौर पदासाठी बवियाच्या अजीव यशवंत पाटील यांची निवड. वसईच्या विकासाला प्राधान्य देत जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थकी लावणार, अजीव पाटील यांचं आश्वासन. भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर नाराज, महापौरपदी संधी न मिळाल्यानं नाराजी. वर्षा तापकीर होत्या महापौर पदाच्या दावेदार. पुणे महापालिकेचा महापौर पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसची उडी, दोन्ही पक्षाकडून महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल. तर पुण्यात महापौर उपमहापौर निवडणुकीत ट्विस्ट, राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी शिवराज सावंत तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांनी भरला अर्ज. बीडच्या जामगाव येथील ग्रामदैवत तिरंगेश्वरी मातेच्या यात्रेस प्रारंभ, मंदिरावर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक विद्युत रोषणाई. कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत मोफत अंत्यविधींसाठी शेणींचा तुटवडा, राजेश वायचळ कुटुंबियांकडून पंचगंगा स्मशानभूमीला 21,111 शेणी दान. अकोल्यात रस्त्याच्या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं उपोषण. मालवण तालुक्यातील अंगणेवाडीत 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव, यात्रेसाठी संपूर्ण गाव सजलं, तयारी अंतिम टप्प्यात. प्रसिद्ध अंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेवर विशेष गाड्या सोडल्या जाणार, मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष गाड्या चालवणार. सीसीटीव्ही नसलेल्या परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांची अदलाबदल, 10वी-12वी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी निर्णय. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.